विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्रियाविशेषण अव्यय हा महत्वाचा घटक अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे, हे सगळे असेच्या असे आपल्या आयुष्यातही खरोखरच घडेल. यामधील खरोखरच या शब्दाचा प्रकार तुम्हाला सांगायचा आहे. 5 सेकंदामध्ये आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रीतिवाचक. तो नेहमी वेळेवर येतो. काळवाचक, रीतिवाचक, स्थानवाचक, प्रमाणवाचक. नेहमी हा शब्द कशामध्ये येतो? काळवाचक यामध्ये. तो खूप हुशार आहे. यामधील खूप हा शब्द काय दर्शवतो? हा शब्द आहे प्रमाण. खूप किंवा जास्त हे काय दर्शवतात? प्रमाण दर्शवतात. बघूया पुढील प्रश्न. तो इथे थांबला. काळवाचक, रीतिवाचक, स्थानवाचक, प्रमाणवाचक. इथे थांबला म्हणजे हा काय येणार? इथे हा शब्द स्थान दर्शवतो. ती हळू चालते. हा आहे रीतिवाचक. आम्ही आज अभ्यास करणार आहोत. आज हा शब्द कशामध्ये येणार? पर्याय क्रमांक सी, काळवाचक. तो खाली बसला. खाली हा शब्द काय येतो? हा दर्शवतो स्थान म्हणजे स्थानवाचक. ती फार आनंदी आहे. फार हा शब्द प्रमाण दर्शवतो म्हणजे प्रमाणवाचक. तो अचानक आला. अचानक म्हणजे रीतिवाचक. तो उद्या येईल. उद्या, काल, परवा हे शब्द कशामध्ये येतात? हे शब्द काय दर्शवतात? काळ दर्शवतात म्हणजेच काळवाचक. तो पुढे गेला. पुढे हा शब्द काय दर्शवतो? स्थान म्हणजे स्थानवाचक. ती नेमके बोलली. नेमके म्हणजे थोडीच, कमी प्रमाणात. म्हणजे हा शब्द काय दर्शवतो? प्रमाण म्हणजेच प्रमाणवाचक. तो सारखा बोलतो. सारखा, सारखे बोलणे हे कशामध्ये येणार? रीतिवाचक. ती फारच सुंदर आहे. फारच. फार हा शब्द काय दर्शवतो? प्रमाण. तो कधीच उशिरा येत नाही. कधी हा शब्द काय दर्शवतो? काळ म्हणजेच हा शब्द आहे काळवाचक. तो वर चढला. वर चढला. वर म्हणजे हा स्थान दर्शवतो. ती छान लिहिते. आपल्याला दरवर्षी एक प्रश्न तरी या घटकावर बघायला मिळतो. छान लिहिते हा येतो रीतिवाचक. तो फारसा बोलत नाही. फार, फारसा हे शब्द कशामध्ये येतात? प्रमाण म्हणजे हे आहे प्रमाणवाचक. तो आता येतो. आता हा शब्द काय दर्शवतो? काळ, काळवाचक. तो बाहेर गेला. बाहेर म्हणजे हा ठिकाण दर्शवतो स्थानवाचक. तो नेहमीच सत्य बोलतो. नेहमी, नेहमी हा शब्द दर्शवतो काळ म्हणजे काळवाचक. ती हळूहळू पुढे गेली. हळूहळू म्हणजेच रीतिवाचक. तो इथेच थांबला. इथे हा शब्द काय दर्शवतो? स्थान, स्थानवाचक.
तो खूपच थकला आहे. खूप हा शब्द. प्रमाणवाचक. पर्याय क्रमांक ए. ती आजच परत आली. पर्याय क्रमांक सी. काळवाचक. आज, उद्या, काल, परवा. काळ शब्द. तो पुढेच चालला. पर्याय क्रमांक सी. स्थानवाचक. तो अगदी बरोबर बोलला. अगदी बरोबर हा रीत दर्शवतो. रीतिवाचक. ती फारच आनंदी होती. फारच आनंदी होती. फार प्रमाण दर्शवतो. प्रमाणवाचक. तो तेव्हा शांत होता. तेव्हा. पर्याय क्रमांक सी. काळवाचक. तो वरती बसला. वर, खाली, पुढे, मागे हे स्थान दर्शवतात, म्हणजे स्थानवाचक. धन्यवाद.